चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांना गोपनीय माहिती मिळाली की शिरपूरकडून चोपड्याकडे मोटारसायकलवरून गांजाची तस्करी होत आहे। त्यावरून गलंगी गावाजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे व कर्मचाऱ्यांनी सापळा रचला असता एक इसम मोटारसायकलवरून येत असताना त्याला थांबवून त्याची व मोटारसायकलची झडती घेतली। प्लास्टिकच्या गोणीमध्ये गांजा आढळून आला। सदर गांजा 5 किलो व मोटारसायकल असा 1,43,916 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली। काल साधारण 5:30 वाजताच्या सुमारास चोपडा ग्रामीणचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितनवरे साहेब आहेत, त्यांना शिरपूर ते चोपडा रस्त्यावर गलंगी फाट्याजवळ इन्फॉर्मेशन आली होती की एक इसम मोटरसायकलवर गांजा घेऊन जात आहे। त्या मिळालेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे त्यांनी ट्रॅप लावला आणि गलंगीच्या पोलीस चौकीच्या समोर ही संशयित मोटारसायकल त्यांनी थांबवली। त्या मोटारसायकलची आणि इसमाची झडती घेतली। त्याच्यामध्ये त्यांना गांजा दिसून आला। गांजा मिळाल्यानंतर रीतसर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि तो गांजा जप्त केलेला आहे। जप्त केलेल्या गांजाचे वजन 5 किलो 178 ग्रॅम आणि त्याची किंमत आहे 1,13,916 रुपये असा गांजा जप्त केलेला आहे। त्यासोबतच त्या मोटारसायकल जी होती स्प्लेंडर मोटारसायकल ती पण जप्त केलेली आहे। एकूण मुद्देमाल आहे 1,43,916 रुपयाचा। आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीचं नाव पपल्या मोरे असं आहे। तो निशान पाणी तालुका वारला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश या ठिकाणचा राहणारा आहे। त्याला विचारपूस केली असता तो शिरपूर हद्दीतून महादेव या ठिकाणाहून तो गांजा आणल्याचं सांगत आहे। त्याचा आज कोर्टासमोर हजर करून पोलीस कस्टडी घेत आहोत आणि त्यानं कुठून आणला, कुणाला देत होता याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत।